पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आणि हा छोटासा ब्लॉग आपण करणार आहोत. तर तो आहे नदीवरचा ब्लॉग आहे आणि नदीमध्ये मासे कसे पकडायचे हे तुम्ही आम्ही या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू. आणि खूपच छान असा ब्लॉग आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा नक्की. फारच मजा येईल कारण की आतमध्ये जाऊन ते मासे काढणार आहेत कपिल. तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पूर्ण बघा. फारच अशी मजा येईल. इथं आपला पहिला व्हिडिओ झालेला आहे. इथून आपण स्टार्ट केलेला एक व्हिडिओ वाघेची गुफा बघायला गेला. तिथून पासून हा दिसतला कॅरेक्टर कुणाल कांबळे आणि नवीन कॅरेक्टर ऍक्टर आले आपले कपिल. आमच्याकडे कलाकारांची कमी नाही परंतु कलाकार मात्र थोडेसे भेटत नाही कधी कधी. पण कलाकार भरपूर आहेत पण भेटत नाही. त्यासाठी आम्ही नवीन नवीन कलाकार शोधतो. आपल्या ग्रुप चॅनलवर नवीन नवीन कलाकार येतच असतात. हा फ्रेंड्स, हे मच्छर फार चावतात तिकडं. हे झाडीचं मच्छर. जंगलात आलं की मच्छर चावतात. ते वेगळे मच्छर असतात, आपल्याकडे ते वेगळं. आणि मित्रांनो, आता आम्ही नदीला फायनली पोहोचले. तुम्हाला मी नदी दाखवतो. किती छान मोठी नदी आहे ती. बघू शकता मित्रांनो नदी. मी झूम करतो थोडासा. आपला काय कॅमेरा एवढा खास नाही परंतु बघू शकता इकडनं अशी नदी जात आहे पुढे. आणि इकडे पुढे जाते ती त्याच्या आपण पुढे आपला अड्डा आहे तिकडे आपण जाऊ. आणि माझे मित्र चाललेले पुढे पुढे. आपण पण लवकरात लवकर जाऊ. तर राहू मागेच आपण आणि राहायचा अर्धा व्हिडिओ म्हणून पुढे पुढे जाऊ आपण लय फास्ट. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेले आहेत मित्रांनो. आणि आता आपण जातोय. थोडीशी थकवा आला परंतु काय करायचं, जायचं जावं तर लागेलच. फारच उत्सुक आहेत आम्ही आज मासे पकडण्यासाठी. काय जाऊन पकडायचे आहेत काय माहिती कसं करायचं, पण आम्ही जातोय तर खरा. सगळा कलाकार आणि सगळा काय ते मागून कपिल आहे तोच करेल. आम्ही फक्त जाऊन व्हिडिओ काढू. आणि हा आमचा बैलीचा टेप. इथे बेल आहे 3-4 म्हणून बेलीचा टेप बोलतात त्याला. ह्या जंगलाला नाव दिलंय ते बेलीचा टेप. आणि आम्ही कपिल बघू शकता किती खुश आहे. दिसत नाही थोडासा जरा. कपिल हाय कर बरं. हा कुणाल तर लय मागून एकदम सिक्युरिटी सारखा येतोय. आपण आता जाऊ. हे बघा शितोडीचे घर वगैरे आलेत. काय करायचे शितोडीचे घर वगैरे सगळ्याकडे काय पुढे पुढे काय आहे ते लय खाजू राहिले रे. जाऊ जाऊ चला मित्रांनो. आपण आता फायनली पोहोचलोत लोकेशन वरती. थोडासा खाली आहे ते खाली आपण जाऊ हळूहळू. काय मासे वगैरे दिसत नाही रे. चल जाऊ तर खरं. थोडासा सावकाश करतो. छोटासा खेकडा भेटणार इथं. हा बघ किती मोठा खेकडा. छोटासा आहे मात्र. दुसरं काय दिसून नाही राहिलं. मासे येत नाही. तुम्ही बघू शकता आता कपिल आतमध्ये जाणार आहे याच्या आतमध्ये. आणि ह्या इकडे इकडे ते तिथे तोंड वगैरे ते लावलेलं आहे ते काढून आणि परत बाहेर येईल. तर आपण पूर्ण लाईव्ह दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. जा परत आता पुन्हा जाणार आहे कपिल याच्या आतमध्ये. काय दिसून नाही राहिलं पण तुम्ही बघू शकता इकडे आतमध्ये एकदम जाणार आहे कपिल. याच्या आत बघा तुम्ही बघू शकता इकडे काय आतमध्ये डायरेक्ट आत जाईल पाण्यामध्ये. आणि बघू शकता पाण्यामध्ये कसं आत जातोय आणि किती श्वास घेतो. तर हा बघा पूर्ण आतमध्ये गेलेला आहे कपिल. आणि किती वेळाने बाहेर जातो पण आपण बघू. डायरेक्ट आतमध्ये गेलाय तो आणि बाहेर निघलेला आहे. आता त्याच्या हातात काय आहे की नाही. पाणी फार खूप सांगत आहेत. आत श्वास घेत आहेत नाही असं म्हणतोय तो. पण तो ट्राय मारणार आहे. पुन्हा ट्राय मारणार आहे. ते आपण बघू किती ट्राय मारतो ते. आणि पुन्हा आत गेलेला आहे. याच्या आतमध्ये श्वास घ्यावा लागतो किती बघू. आता परत बघाशी गेला पण आता परत पुन्हा मोठा मोठा बॉक्स काढला त्याने तोंड आहे की नाही काहीतरी. हा आहे त्याच्यात लागतं मासे आहेत. दे बरं तिकडे आपण बघू. याच्यात आहेत वाटतं. याच्यात थांब काढू नको नंतर काढू. हा अजून परत कपिला काढू दे दुसरे. कपिल दुसरे काढ बरं. पुन्हा एकदा गेलाय. आज सर्व याच्यात काढून नंतर घेऊन जाऊ. हा ते दिसतोय तुम्हाला इकडे. आणि परत हा गेला हा दुसरा.
आहेत का याच्यात असतील ना? हा याच्यात पण 3-4 आहेत. ते आपण बाहेर नाही काढू. हो कपिल. कपिल आतमध्ये गेलेला आहे. आता आपण बघू बरं किती वेळाने येतोय. आणि काढलेला आहे दुसरा तोंड. त्याच्यात मात्र आहेत का ती बघायला लागेल. तर बघतोय आहे की नाही ते. याच्यात पूर्ण आतमध्ये जातो तो. आणि मुडला येत आहे. हा मुडला येते. मासे मुडलेला आहे. तर तुला ठेवून द्या वरती. नंतर आपण ते पूर्ण मासे काढू कसे आहेत ते. आणि याच्यात मासे आहेत. आणि आता आपण तिकडे बाहेर जाऊन खोडू. नंतर ते पकडून घेऊ. पाणी असलं रे. हा याच्यात इथं डाळे टाकून दे. टाक याच्यात. टाक इथे टाक. आणि आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत. पाऊस थोडा कमी असल्यामुळे ते मासे तेवढेच आहेत. नाही तर जास्ती असले असते. अजून तर आपण फिरायचेच आहे. एवढे मासे आपण घेतलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मासे मिळतोय आता. हे बघू शकता. हे मळ्याचे आहेत पूर्ण. हे बघा मळ. मोठी साईज आहे. आणि हा इकडे गेला. इकडे पकडतो त्याला. हे बघा हे किती मोठी साईज आहे. आणि हे बघू शकता तुम्ही इकडे. हे बघू शकता हे एवढे मळ्याची मोठी साईज आहे ही. मस्त छानपैकी मळे भेटलेत आपल्याला. आणि सुंदर एकदम मी विंचतोय पूर्ण. आहेत भरपूर आहेत मासे आपल्याला भेटलेत. इंस्टा बघा इकडे. नाही पळतात मला हातात घेता येत नाही. एक राहिलाय कपिल. एक राहिलाय. 3 लावलेला आहेत आणि एक राहिलाय मात्र. अजूनपर्यंत कपिल आतमध्येच आहे. काय करतो काय माहिती. एवढा श्वास त्यांनी यायचा घेतला नसेल. एवढा नुसता आतमध्ये राहतोय. लवकर देख रे बाहेर. आहे का रे जिता. जिवंत आहे की गेला. आहे आला. हे आहे आपण काय आपण लावून टाक तिकडे आतमध्ये. आणि उद्याला येऊ परत मासे पकडायला. आपल्याला काय काम नाही आता सध्या. तो पुन्हा गेला आतमध्ये. किती वेळ लागतो बघावं. तर मित्रांनो आता फायनल आम्ही झालेले आहेत. आम्ही पुन्हा एकत्र आलो. आता आम्ही जाणार आहेत घरी. झाले आमचे मासे वगैरे पकडून. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला असेल काय माहिती नाही. आवडला की नाही आवडला ते पण माहिती नाही. कसा वाटला ते पण माहिती नाही. पण तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटलं ते. कारण आणि माझे मित्र चालले मी पण चालतो लवकर.